पिंपरी तालुक्यातील धाबा भंगाराम तळोधीत माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस साजरा। विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन। अमर बोडलावार माजी जिल्हा परिषद सदस्य यांचा पुढाकार। सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे महाराष्ट्र राज्याचे विकास पुरुष चंद्रपूर जिल्ह्याचे सुपुत्र माननीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवसाचा जल्लोष संपूर्ण महाराष्ट्रात आहे। सुधीरभाऊंची दूरदृष्टी व नियोजनबद्ध कार्यपद्धती ही तळागाळातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचली आहे। भाऊंच्या वाढदिवसानिमित्ताने धाबा येथे श्री संत परमहंस कोंडिया महाराज संस्थानात माजी अध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य अमर बोडलावार यांच्या समवेत सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी अभिषेक करून सुधीरभाऊंचे आयुष्य आरोग्यासाठी प्रार्थना केली। जिल्हा परिषद शाळा धाबा तसेच भंगाराम तळोधी येथे पेन, नोटबुक व खाऊ विद्यार्थ्यांना वाटप करीत वाढदिवस साजरा केला। यावेळी अमर बोडलावार माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रपूर, सौ वैष्णवी अमर बोडलावार, माननीय इंद्रपालजी धुडसे सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गोंडपिंपरी, माननीय स्वप्नील अनमुलवार उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती, माननीय सुहास माडुरवार अध्यक्ष कोंडया महाराज धाबा, नंदाताई घोगरे सरपंच धाबा, रोशनी अनमुलवार, लक्ष्मीकाई बालगुलवार सरपंच भंगाराम तळोधी, मारुतीजी अम्मावार, हिरा कंदीरकुरवार, सुरेंद्र घाबर्डे, राजेंद्र गोहणे, संजय येलमुले, अजय पेरकावार, विजय पेरकावार, मारुती आदे, नितीन येलमुले अध्यक्ष श्राव्य धाबा, साईनाथ मानपल्लीवार, हरीश घोगरे, आशिष मामिडपल्लीवार, कांचन गरपल्लीवार, निखिल चंदनगिरीवार, अखिल चंद्रगिरवार, विठ्ठल चणकापुरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धाबा व भंगाराम तळोधीचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी व मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते। श्री संत परमहंस कोंडिया महाराज धाबा संस्थांच्या वतीने माननीय नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी पालकमंत्री तथा वित्तमंत्री तसेच सांस्कृतिक मंत्री यांच्या आणि आमदार विधानसभा बल्लारशा यांच्या वाढदिवसानिमित्त 63व्या वाढदिवसानिमित्त धाबा या ग्रामस्थ इथे श्री संत परमहंस कोंडिया महाराज यांच्या मठामध्ये आज रुद्र अभिषेक करण्यात आला व त्यांच्या जीवनामध्ये सुख, शांती, आरोग्य हे लाभो तसेच जे जनतेचे कामं लवकरात लवकर पूर्ण करण्याची त्यांची शक्ती जी आहे ती डबल करो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून आज वाढदिवस यांचा साजरा करण्यात आला।